आपली सगळी साहित्य संपदा तर म्हणजे विपुल आहे आणि एकाहून एक सरस आहे, हे तर आहेच. पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे काम आपण केलंय आणि मौजेनी ते प्रकाशित केलंय ते म्हणजे आपलं आत्मचरित्र चकवा चांदण. आता चकवा चांदण हे कसं, तर त्याविषयी सुद्धा मला विचारायचा मोह होतोय की हे शीर्षक चकवा चांदण कसं? हे शीर्षक मी पारध्यांचा अभ्यास करत होतो, तनमोरचा. त्यावेळेला पारध्यांशी जवळचा अगदी संपर्क आला, काहीशी मैत्री झाली माझी आणि फिरायचं त्यांच्याबरोबर. माझ्याजवळ त्यावेळेला हे असे कार्ड होते, पक्ष्यांची रंगीत चित्र होती, ती कार्डाच्या पद्धतीने ठेवलेली होती. त्याला मी घुबडाचं कार्ड हे चित्र दाखवलं आणि नाव विचारलं त्याला. ते म्हणलं ह्याला चकवा चांदण म्हणतो. आणि मला ते नाव इतकं सुंदर वाटलं की बा या पारधी समाजामध्ये चकवा चांदणसारखं नाव असावं. आणि ते कुठे तो शब्द मी पाहिला, मग कुठल्या भाषेत आहे का, मराठी तर नव्हता, ह्याच्यात नव्हता, नवीनच होता तो. मी म्हटलं चकवा चांदण का म्हणता तुम्ही? त्यांना मराठी येत नाही ना हिंदी येत नाही. मग मराठी, हिंदी, थोडं गुजराती असं सर्वांचं मिक्सर करून त्यांनी सांगितलं की ह्या अशुभ पक्षी आहे, घुबड. आणि आम्ही शिकारीवरून परत येतो ना, त्यावेळेला तो आम्हाला चकवा मारतो. म्हणजे रानबुल होते आमची याला पाहिली की. आणि आम्हाला रस्ता नाही सापडत. मग आम्ही इथंच बसतो, शुक्राची चांदणी उगवली, मग आम्हाला रस्ता सापडतो, दिशा सापडली आणि आम्ही जातो. म्हणजे तो चकवा झाला आणि चांदणीमुळे मार्ग झाला, चकवा चांदण. अच्छा. हा, असं ते. म्हणजे मी जंगलामध्ये असं त्या नोकरीमध्ये विचारपूर्वक गेलेलं नव्हतं. मी आमच्या वडील बंधूंनी सांगितलं इथं नोकरी आहे, गेलो. पण मला तिथंच वाट सापडली. म्हणजे चकवाही झाला तुम्हाला आणि तिथेच चांदणी पण भेटली, असं झालं. म्हणून ते चकवा चांदण किती मनोज्ञ आहे ना. आणि या पुस्तकावरचा जो मलपृष्ठावरचा ब्लर्ब आहे, मी वाचते तो. तुम्ही जेव्हा वर्षानुवर्ष जंगलात राहता, तिथल्या नादब्रह्माशी लय साधता, तेव्हा जंगल म्हणजे नुसतीच झाडं आणि रानटी जनावरं नाहीत, तर ते त्यापेक्षा काहीतरी अधिक आहे असा अनुभव येतो. त्याच्या सजीव अस्तित्वाचा जेव्हा तुम्हाला अनुभव येईल, तेव्हाच जंगलाची खरी ओळख पटेल. एखादा अजस्र वृक्ष तुम्हाला वैभवशाली वाटेल, पण तो वनापासून अलिप्त नसतो. माणसाच्या हात, पाय आणि मेंदू यांना तसं स्वतंत्र अस्तित्व नसतंच. जेव्हा ते सारं देहाच्या रूपानं पुढं टाकतं, तेव्हा ते सजीव वाटतं. तसंच काहीतरी जंगलाचं असावं. सारं जंगलच एक सजीव अस्तित्व आहे, म्हणूनच ते अद्भुत रम्य वाटतं. तर यावर आपल्याला काही सांगायचंय का? हा विचार करताना, लिहिताना माणसाला मन असतं तसं जंगलालाही मन असतं असं मला वाटायला लागलं ते. आणि असं ज्या वास्तूला किंवा ज्या ह्याला मन आहे, तो सजीव आहे ते आणि संवेदनशील आहे ते. हे जंगल म्हणजे तो एक प्रकारचा तो अरण्य पिताच आहे तो. वाह वाह. आणि वस्ती कोणाची आहे? वनदेवता आहेत, वनदेवी आहेत, पर्यांचं जग आहे. हे सर्व त्या याच्यामध्ये आहे. त्याचं नष्ट करणं ते फार महागात पडतं. आणि याची उदाहरणं तुम्हाला सांगायचं असलं तर ते महाभारतात आहे. अर्जुन आणि कृष्ण ह्यांना इंद्रप्रस्थ नगरी वसवायची होती. त्या दोघांनी मिळून ते सर्व जंगल तोडलं. ते खांडववन सर्व जाळून टाकलं. आणि व्यासाने त्यांच्यावर टीका केलेली आहे की खांडववन जाळलं हे चांगलं नाही झालं म्हणून. आणि त्यांनी केलं, ते आदिवासींना मारलं, हे झालं, वास्तू बांधली, हे झालं. आणि ती वास्तू युद्धाला कारण झाली. महाभारतच घडलं. म्हणून जंगलं तोडायची नसतात, ती सांभाळायचीच असतात. आपण वनाधिकारी असल्यामुळे आपल्याकडे शस्त्र तर असणारच, म्हणजे बंदूक किंवा रिव्हॉल्वर असं. त्याचा उपयोग करून कधी आपण शिकार केली? स्वतःच्या संरक्षणासाठी रायफल होती आणि रिव्हॉल्वर होता. पण मी ते काय केलं,
माझ्या अलमारीमध्ये ठेवलं, त्याला सील करून टाकलं. म्हणजे पुन्हा त्याला हात लावायचा नाही. आणि मी हात्यार घेऊन कधी जंगलात गेलो नाही. मला कशाची भीतीच वाटली नाही कधी. बरं ते सांभाळणं अवघड आहे ना रायफल आणि विल्या. बरं हातात आलं, तुमचा हात हे करतो, वळवळतो. वळवळ, तुम्ही कुठंतरी मारता, हे करता, डुक्कर तरी मारता. असं असल्यामुळे मी ते बरोबर नेत नसे. ते पण कधीच आपण शिकार केलीच नाही. माझ्या आयुष्यात मी शिकार केलीच नाही. त्याच्यामध्ये जो एक उल्लेख आहे की ती बदकांची जोडी आहे बर. आणि त्याच्यावर आपण बार टाकला आणि ते हा. एक बदक मादी ती खाली पडली. हां आणि मग तुमचा जो रामस्वरूप नावाचा मित्र हा. आहे तो म्हणतो, अरे ती मादी खाली टाक, तू जोपर्यंत ती जमिनीवर ठेवणार नाहीस तोपर्यंत तो ती- नर जो आहे तो खाली येणार खाली नाही. येणार. अशी ती ती माझ्या मित्राची कहाणी आहे. कहाणी आहे. हा. मी त्याच्या बरोबर होतो, हा. पण शिकारी म्हणून नव्हे, निरीक्षण म्हणून, निरीक्षण होतो म्हणून हा, त्याचा. हा, हा. जंगल टिकवण्यासाठी काय करावं मग? म्हणजे मला हे ऐकताना आणखीनही एक गोष्ट अशी वाटली की तुम्ही मगाशी उल्लेख केलात की वन किंवा अरण्य हा पिता आहे, हा, बरोबर. अरण्य पिता. हा. तर तुम्ही अरण्याचे पुत्र आहात, बरं. नाही का? बरं. तसं असल्यामुळेच या नात्यामुळेच तुमचं संरक्षण झालं. तुम्हाला कधीही काहीही दगाफटका झाला नाही. नाही झालं कधी. तुमचं जे संरक्षण झालं ते अशा काही नात्यामुळे हो, हो. यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. नाही हे ठेवणार, काही पण- तुम्हाला असं कागद पण पेन त्यांनीच मला यासारखं सांग. दाखवता येणारं नाहीये, हा. पण असं काही असावं. हा, आहे, नक्की आहे. तर अशी ही तिथल्या ज्या वनदेवता आहेत, वनदेवी आहेत, परिसर आहे, पर्या आहेत, त्यांनी माझं संरक्षण केलेलं आहे. तर जंगल टिकवण्यासाठी काय करावं हे तुमच्या अनुभवी नाही, आता एकूण आता इथलं जे या जगातलं वातावरण बघतो ना, लोकसंख्या इतकी प्रचंड वाढती आहे, जमीन फक्त जंगलातच राहिलेली आहे. खरी गोष्ट आहे. तर आभाळात तर घरं बांधणार नाही, म्हणून ते प्रयत्न करतात चंद्रावर जायचं आहे, इकडं जायचं. पण तिथं राहण्यासारखं नाही आहे परिस्थिती, इथंच आहे ते.